एआयची शर्यत आता खूपच रंजक झालीये. एक नवीन खेळाडू सगळे नियम बदलतोय. भारतासाठी याचा अर्थ काय आहे? ऐकायला तर अशक्य वाटतंय, बरोबर ना? पण एआयच्या दुनियेत जे अशक्य वाटतं तेच खरं ठरतंय. चीनच्या एका छोट्या स्टार्टअप डीपसीकने हे करून दाखवले. त्यांनी मोठमोठ्या कंपन्यांना आव्हान दिलंय. इथे बघा, फरक स्पष्ट दिसतोय. डीपसीकची टीम विरुद्ध मोठमोठ्या कंपन्यांची फौज. म्हणजे हे फक्त एक नवीन मॉडेल नाहीये. एआयच्या शर्यतीतला संपूर्ण खेळच बदललाय असं समजा. आणि पहिल्यांदाच असं घडलंय की ओपन सोर्स एआय मॉडेल्सच्या डाउनलोडमध्ये चीनने अमेरिकेला मागे टाकले. बरं, या सगळ्या बदलत्या परिस्थितीत भारत कुठे आहे? चला, आकडेवारी काय सांगते ते पाहूया. आकडे तर थक्क करणारे आहेत. भारताचं 5 वर्षांचं बजेट अमेरिका आणि चीनच्या एका वर्षाच्या खर्चापेक्षाही कमी आहे. पेटेंट, कॉम्प्युटिंग पॉवर आणि संशोधनातली गुंतवणूक यात खूप मोठी तफावत आहे. हे एक मोठं आव्हान आहे. आणि इतकंच नाही तर कुशल लोकांचीही कमतरता आहे. 2026 पर्यंत 53% टॅलेंटची कमतरता भासेल. पण मग स्पर्धेत टिकायचं तर भारताला खरंच अब्जावधी रुपये खर्च करावे लागतील. डीपसीकचं यश काहीतरी वेगळंच सांगते. उदाहरणार्थ, GPT-5 सारखं मॉडेल बनवायला साधारणपणे एवढा खर्च येतो. हा खूप मोठा आकडा आहे. आणि याच्या तुलनेत डीपसीक V3 मॉडेल बनवण्याचा खर्च बघा. फरक तुमच्या समोर आहे. हाच खरा गेम आहे. म्हणजे फक्त पैशाने नाही तर हुशारीने आणि नव्या कल्पनांनी पुढे जायचं. तर मग भारतासाठी ही डेव्हिड स्ट्रॅटेजी कशी असू शकते? यासाठी 5 महत्त्वाचे मुद्दे आहेत. चांगली गोष्ट म्हणजे भारत या दिशेने पावलं उचलत आहे. काही सरकारी मिशन्स आणि स्टार्टअप्स काम करत आहेत. इंडस्ट्री एक्सपर्ट्सचंही हेच म्हणणं आहे. संधी आहे, पण त्यासाठी देशाने एकत्र येऊन वेगाने काम करायला हवं. चीनने तर आपला मार्ग शोधलाय. आता प्रश्न हा आहे की भारत आपला मार्ग कसा आणि कधी शोधणार.